हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये। आणि आज आपण नवीन रेसिपीसह सुरुवात करणार आहोत। हिवाळ्याच्या दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये हा पदार्थ सर्रास खाल्ला जातो। बाजरीचे उंडे आणि सपक वरण, इथे सोबत भजी दिलेली आहे, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तुम्ही जरूर पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी बाजरीचं पीठ 3 वाट्या बाजरीचे पीठ घेतलेलं आहे। बाजरी आपण स्वच्छ नीट करून त्याला गिरणीतून दळून आणूनच पीठ घेतलेलं आहे। मी हे रेडीमेड पिठाचा वापर आपल्याला टाळायचा आहे इथे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे पीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ज्वारीचं पीठ कसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं। घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला हे। आणि बाजरी हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक असते। आपल्याला उंडे करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला हे पीठ मळताना थोडं घट्ट मळायचं आहे ज्वारीच्या पिठापेक्षा। आणि हे पीठ आपलं मळून झालेलं आहे, या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि आता आपण याचे उंडे तयार करायला घेऊयात। पिठाचा थोडा गोळा घेऊन आपल्याला हे उंडे करायचे आहेत। असा हातावर गोल गोल फिरवून उंडे करायचे आहेत। काही भागामध्ये गोल उंडे केले जातात किंवा काही भागात लांबट उंडे केले जातात। इथे मी थोडेसे चपटे करत आहेत। तुम्हाला हवी असल्यास त्याची साईज थोडीशी मोठी किंवा लहान ठेवू शकता। आणि आपल्याला मध्यम आकाराचेच उंडे हे करायचे आहेत, नाहीतर आपल्याला स्टीम करायला वेळ लागणार। बाजरीच्या उंड्यासोबत सपक वरण हे अतिशय टेस्टी लागतं। आणि आपले उंडे तयार झालेले आहेत। आता आपण हे इडलीच्या पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत। तुम्ही हे उंडे इडलीच्या पात्रामध्ये किंवा स्टीमरमध्ये देखील उकडू शकता। मी ते थोडंसं तेल लावलेलं आहे इडलीच्या पात्राला। अगोदरच थोडंसं पाणी घालून गरम करत ठेवलं होतं। आता आपलं हे उंडे घालून झालेले आहेत। तर आपण झाकण लावून याला 15 ते 20 मिनिटासाठी मीडियम गॅसवर उकडायला ठेवूयात। कुकरमध्ये मी अगोदरच डाळ लावून घेतली होती। आणि आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। टोमॅटो हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता याला आपल्याला पळीच्या किंवा रवीच्या साहाय्याने आपल्याला याला डाळ फेटून घ्यायची आहे छानपैकी। आपली डाळ देखील फेटून झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला थोडा कोमट पाण्याचा वापर करायचा आहे। थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे, जेणेकरून तडका देताना आपल्याला सोपं जाईल। आता आपली डाळ फेटून झालेली आहे। इथे मी गॅसवर पातेल्यात थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला। आणि अगदी 1 मिरची मी टाकलेली आहे यामध्ये। तडका व्यवस्थित बसलेला आहे आपला। आणि आता आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे यामध्ये। अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे ही। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, साधारण 1 वाटी पाणी घातलेलं आहे मी इथे। आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। खूप कमी वेळ लागतो सपक वरण करायला आणि खायला देखील पौष्टिक असतं हे वरण। तर यावरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे याला। तुम्ही हे उंडे कधीही करून खाऊ शकता, असं नाही की हिवाळ्यातच करावे। आपलं वरण झालेलं आहे। आता आपण हे इडली पात्रातून उंडे काढून घेऊयात। आणि अगदी छान उकडले गेलेले आहेत आपले हे उंडे। 15 ते 20 मिनिट हा टाइम सफिशियंट आहे याला। उंडे तयार झालेले आहेत आपले। आता यासोबत आपण सर्व करायला घेऊयात। आपण हे बाजरीचे उंडे, सपक वरण आणि वरून तुपाची धार, म्हणजे काय छानच। तुम्ही देखील घरी नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला तुमच्या काही कमेंट्स असल्यास कळवा। थँक्यू।